अथ श्री साई सच्चरित अध्याय 25. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. साई महाराज कृपासागर, साक्षात ईश्वरी अवतार, पूर्ण ब्रह्म महान योगेश्वर, साष्टांग नमस्कार तयासी. जय जयाजी संत ललामा, मंगलधामा आत्मारामा, साई समर्था भक्त विश्रामा, पूर्ण कामा तुझ नमो. पूर्वाध्यायी निरूपण. थट्टा विनोद परिशीलन, परिहासाई भक्त भावन, भक्तरंजन नित्यकरी. साई परमदयामूर्ती, एकपायी जय अनन्य भक्ती, भक्त श्रद्धाळू आणि भावार्थी, इच्छितार्थी ना न्यून. सद्गुरु तोची माझी मूर्ती, कृष्ण बोले उद्धवा प्रती, ऐसा सद्गुरु भजावा प्रीती, अनन्य भक्ती या नाव. अंतरी उदेला मनोरथ, ल्याहावे श्री साई सरित, लीला श्रवणार अत्यद्भुत, लिहूनी निश्चित मज केले. नसता अधिकार ज्ञान व्युत्पत्ती, मज पामरा स्फुरविली स्फूर्ती. ग्रंथ लिहविला माझी ये हाती, द्यावया जागृती निजभक्ता. दप्तर ठेवी ऐसी अनुज्ञा, जेव्हा जाहली मज समाज्ञा, तेव्हाच माझी अल्पप्रज्ञा, धैर्य विज्ञान संपन्न. तेव्हाच मजा आला धीर, की हा साई गुणगंभीर. ठेवून घेणारा आपुले दप्तर, निजभक्तोद्धारण कारणे. नातरी हा वागविलास, होते काय मज हे सास. संत चरण प्रसाद पायस, चरित सुधारस हा ऐसा. ही श्री साई सच्चरित रूपा, भावार्थ साई कथामृत प्रपा. यथेच्छ सेवा साई कृपा, भवदवत्तापा निवारा. चरित नवे हा सोमकांत, साई कथा चंद्रामृत स्त्रवत. भक्त चकोर तृषाकुलित, होत तृप्त मनसोक्त. आता प्रेमळ श्रोते जन, संकोचरहित एकाग्रमन. परिसोतया कलिम लदन, कथा पावन साईच्या. जडली एकदा अनन्य निष्ठा, की त्या भक्ताचा सकळ अनिष्टा. वारून अर्पितो तया अभीष्टा, तयाचे कष्ट निवारी. ये अर्थी एक वार्ता, दाविल साईची भक्तवत्सलता. श्रोती परिसता ती सादरता, आनंद चित्ता होईल. तरी लावून या जीव, कथा एकाही अभिनव. पटेल मनास अनुभव, कैसी दयार्णव गुरुमाया. कथा जरीही बहुतोकडी, अर्थावबोधे अतिचोकडी. अवधान दिजे एक घडी, सरतील साकडी बाजूला. अहमदनगरचे सुखवस्त, कासारे एक धनवंत. दामू अण्णा नामे भक्त, पदी जे अनुरक्त साईच्या. तया परमभक्ताची कथा, आनंद होईल श्रवण करिता. भक्त रक्षण तत्परता, दिसेल प्रत्यक्षता साईची. रामनवमी वार्षिकोत्सवी, मोठी 2 निशाणे नवी. निगती मिरवित शिरडी गावी, आहे तठावी तत्रस्था. त्यातील एक निमोणकराचे, दुसरे या दामू अण्णाचे. नेमये त्याचे कैक वर्षाचे, भक्तिप्रेमाचे अव्याहत. 2 स्त्रिया दामू अण्णास, पुत्र संतती नवती त्यास. लादुनी साईच्या आशीर्वादास, पुत्ररत्नास पावले. केला निशाणाचा नवस, रामनवमीचा उत्सवास. आरंभ झाला मिरवणुकीस, निशाण वर्षास तेथून. कोंड्या सुताराच्या घरी, होते मिरवणुकीची तयारी. तेथून मग वाद्यांचे गाजरी, निशाण मिरवीत नेतात. मशिदीची या दोन्ही टोका, बांधिती तै दीर्घ पताका. समारंभेसी महोत्सवनिका, करीती विलोका प्रतिवर्षा. तैसेच तेथे जो फकीर येती, तयास यथेष्ट जे उहालिती. रामनवमी ऐसी या रीती, प्रतिपाळिती हे शेट. त्या दामू अण्णाची कथा, श्रवणार्थी निवेदित तो आता. श्रवण करिता सावधानता, साई समर्थता प्रकटेल. मुंबा नगरीचा तयाचा स्नेही, मुंबईहून पत्र लिही. 2 लाख निव्वळ नफाने होई, ऐसी किफायत करूकी. तुम्हा आम्हा भागी देख, कमाऊ प्रत्येकी लाख लाख. उत्तर धाडा कराच लाख, धंदाही चोख निर्भयकी. खरे दुकापूस ये भक्ती, भाव चढेल हातो हाती. सौदान साधिती वेळेवरती, मग ते पस्तावती मागाहून. दवडून द्यावी ऐसी वेळ, उडाली अण्णाचे मनाची कळबळ. भरवसा त्या स्नेहावरी सबळ, विचार निश्चळ सुसेना.
धंदा करावा वा न करावा विचार पडला अण्णाचे जीवा. काय होईल कैसे देवा गोवा पडला मनाला. दामू अण्णा हे गुरुपुत्र बाबास लिहिले इथे झाले पत्र. आमान बुद्धी स्वतंत्र आपणची छत्र आमाथे. व्यापार हा तो सक्र-दर्शनी करावा ऐसे येते मनी. परी होईल लाभ की हानी कृपा करोनी सांगा जी. पत्र लिहिले माधवरावा की हे बाबास वाचुनी दावा. आज्ञा होईल तैसे कळवा उद्यम बरवा वाटतो. दुसरे दिवशी तिसरे प्रहरी पत्र पडले माधवरावा करी. तेणे नेऊनी मशिदी भितरी चरणावरी घातले. काय श्यामा काय घाई कागुद कसला लावितो पायी. बाबा तो नगरचा दामू शेट काही विचारू पाही. आपणा ते का बरे तो काय लिहितो काय कसले बेत करतो. वाटे आभाळाला हात लावितो देव देतो ते नको. वाच वाच पत्र त्याचे श्यामा म्हणे जे वदता वाचे. तेच अर्थाचे पत्र साचे दामू अण्णाचे अक्षरशः. देवा आपण बसता निश्चळ उडविता भक्ताची खळबळ. मग होता मनाची तळमळ पायाजवळ आणिता. कोणास स्वये ओढून आणिता कोणालाही पत्रे लिहिता. अंतस्थ आशय आधीच सांगता मग वाचविता किमर्थ. अरे श्यामा वाच वाच माझे काय मानितो साच. मी तवा आपुला आहे असाच बोले उगाच माने ते. मग माधवराव पत्र वाचती बाबा लक्ष लावून ऐकती. कळकळुनी मग बाबा वदती चळली मती शेटीची. सांग की तयास प्रत्युत्तरी काय उणे तुझा सता घरी. पुरे आपुले अर्धी भाकरी लाखाचे भरी पडू नको. प्रत्युत्तराची क्षणक्षण वाटची पाहत दामू अण्णा. उत्तर येताची तत्क्षणा दामू अण्णा वाचिती. ऐकून त्या प्रत्युत्तराला दामू शेटीचा विरसा झाला. मनोरथाची दुर्गची ढासळला वृक्ष उन्मळला आशेचा. आता 1,00,000 कमावू अर्धा लाख व्याजी लावू. तत्काळ लाखे सावकार होऊ आनंदे राहू नगरात. मनोराज्य होते जे केले जागचे जागीच ते विरघळले. दामू अण्णा अत्यंत हिरमुसले. हे काय केले बाबांनी पत्र लिहिले येथेच फसले. आपुले आपण अनहित केले देखत देखत वाढिलेले ताटला थाडिले आपणची. असो त्या पत्रात दामू अण्णा ते ऐसेही ध्वनित केले होते. काना डोळ्याचे अंतर असते यावे की येथे समक्ष. ऐसे माधवरावाचे सूचित समक्ष जावे वाटले उचित. न जाणे असेल त्यातही हित कदाचित अनुमत देतील. ऐसा विचार करुनी मनी अण्णा आले शिरडी लागुनी. बैसले बाबाचे सन्निधानी लोटांगणी येऊन. हळूहळू पाय दाबिती विचारवया नाही धृती. अंतर्यामी उठली वृत्ती बाबाची पाती ठेवावी. मनात म्हणती साईनाथा कराल जरी या व्यापारा सायता. नफ्याचा काही भाग मी अर्पिता पायावरता होईना. मस्तकी धरिले साई चरण दामू अण्णा बैसले क्षण. संकल्प विकल्प मनाचे लक्षण व्यापार हातून चालले. भक्ती करावे मनोरथ ते न जाणती खरा स्वार्थ. गुरु एक जाणे शिष्याचे हित भावी भूत वर्तमान. निजमनीचे मनोगत कोणी कितीही ठेवो गुप्त. साई समर्थ सर्वगत अंतर्वृत्त जाणे तो. जेव्हा कोणी मनीचे गत साई चरणी प्रेमे निवेदित. पूर्ण विश्वासे अनुज्ञा प्रार्थित दावित सत्पथ साहित्या. हे तो तयाचे निजव्रत जाणती हे भक्त समस्त. जो जो अनन्य शरणागत आपदवारित तयाचा. गुरुची सत्य माता पिता अनेका जन्मीचा पाता त्राता. तोची हरिहर आणि विधाता करता करविता तो एक. बाळ मागता गोड दडू माता पाजी बोळ खडू. बाळ तडफडू वारडू प्रेम निवाडू हायसा. बोळाचा तो कडूपणा योग्य काळे चढणार गुणा. बाळ काय जाणे त्या लक्षणा मातेचा खुणा. मातेस अण्णा जरी ठेविती पाती बाबा काय तेणे बुलती. लाभे विनतयाची प्रीती निजभक्ता ही ती तत्पर. जनकनक ज्या माती किंपदार्थ तया ते पाती. केवळ दीन जनोद्धारणार्थी जगी अवतरती हे संत. यमनियम शमदम संपन्न
माया मात्सर्य दोषविहीन केवळ पुरानुग्रह प्रयोजन ययाचे जीवन तो संत दामू अण्णाची ही पाती मनीची मनी गुप्त होती बाबा प्रकट उच्चर देती सादर वृत्ती परिसावे जीव मात्राचे मनोगत बाबास सकळ अवगत वर्तमान भविष्यभूत जैसा करत लग आमलाक निर्भक्ताची भावी स्थिती समस्त ठावी बाबा प्रती कैसे वेळेवर सावध करीती ती स्पष्टोक्ती परिसावी आपण नाही रे बापू किसमे बाबा देती सूचना प्रेमे व्यापार बरवा साई सनगमे अण्णा शर्मे मनात ऐकून हे बाबाचे वचन दामू अण्णास पटल ऐकून दिदला मनाचा संकल्प सोडून वैसले अधोवदन उगा पुनश्च मनी मुठला विचार करू काय दुसरा व्यापार तांदूळ गहू बसार परिसा प्रत्युत्तर बाबाचे 5 शेर तू घेसील 7 शेर ओपसील परिसुनी हे बाबाचे बोल अंतरी खाजील अण्णा ते ऐसे कोठे काहीही न घडे जे साईच्या दृष्टीच न पडे खाली वरती जिकडे तिकडे सर्वत्र उघडे तयास एरीकडे तयाचा स्नेही विचार गणी पडला पाही काय करावे सूचना काही उत्तरे या नाही अण्णाचे तो ते शेटपत्र लिहित वृत्तांत घडलेला कळवित वाचून स्नेही विस्मित होत म्हणती कर्मगत विचित्र काय सौदा चालून आला स्वयेच का न विचार केला किमर्थ फकीराचे नादी लागला व्यर्थ मुकला लाभाला देव देतो कर्म नेते होणाऱ्यासारखी बुद्धी होते ऐसा चोखा धंदा जेते फकीर तेथे का व्हावा व्यवहारावर देऊनी पाणी दारोदार वेड्या वाणी पोटभरीती तुकडे मागुनी ते काय सांगुनी सांगती असो नाही तयाचे दैवी तेनेच ऐसी त्या बुद्धी व्हावी दुसरी कोणी पाती पहावी यद्भावी न तद्भावी ते झाले अण्णा स्वस्थ वैसले होते जयाचे कर्म ओढवळे तेच त्या स्नेहाचे पाटीदार झाले आले तपेले गळ्यात करावया गेले सट्टा परितयाचा दिवस उलटा ठोकर लागली झाला तोटा कैसा सोटा फकीराचा काय माझा दामू अण्णा नशिबाचा मोठा शहाणा खरा त्याचा साई दाणा भक्त करुणा केवडी स्नेही म्हणून माझे फंदी पडता नागवता स्वच्छंदी तरला बिचारा फकीराचे नादी काय दृढबुद्धी तयाची तट्टा त्याचे वेडेपणाची घमंड माझे शहाणपणाची व्यर्थ व्यर्थ जहाली तसाची अनुभवहाची लादले उगीच त्या फकीराची निंदा न करिता लागतो त्याचे नादा मजलाही तो वेळेवर जागा करिता न दगा होता हा आता आणि कैक वार्ता सांगून यावरू अण्णाच्या ग्रंथा आनंद होईल श्रोतिया चित्ता वाटेला आश्चर्यता बाबाची पहा एकदा ऐसे वर्तले गोव्याहून पार्सल आले आंबे नामांकित कोणी धाडिले मामलेदार राळे या नावे माधवरावाचा नावावर बाबाच्या पायी व्हावे सादर म्हणून कोपरगामी स्वीकार होऊन शिर्डीवर ते आले मशिदीत बाबा समोर उघडता आंबे निघाले सुंदर होते एकंदर 300 वर फळे ती मधुर घमघमित बाबांनी ती अवघी पाहिली माधवरावा पाशी दिदली तयानी 4 कोळंब्यात टाकिली उरली ती नेली बरोबर फळे पडता कोळंब्यात बाबा मुखे काय उद्गारत फळे ती दामू अण्णा प्रीत्यर्थ असू देते पडलेली यावर जाता 2 तास आले पूजा करावयास दामू अण्णा मशिदीस पुष्प संभारास घेऊनी तयान पूर्वव्रत ते कळले बाबा मोठ्याने बोलू लागले आंबे दामाचे न ते आपुले खावया लपले लोक जरी ज्याचे आंबे त्यानेच घ्यावे किमर्थ आपण कोणाचे व्हावे ज्याचे असतील त्यानेच खावे मरुनी जावे खाओनी प्रसादाची हा ऐसिया भावे अण्णा स्वीकृती स्वभावे विपरीत लागी न भ्यावे पूर्ण एठावे अण्णास पूजा सारोनी अण्णा गेले पुनश्च येऊनी पुसू लागले मोठी सखी धाकटी सही फळे अर्पून कळे कोणास बाबावरती धाकटीला दे 8 मुले होतील तिजला 4 मुलगे 4 मुलीला
ही आम्रलीला प्रसवेल. पोटा नाही पुत्र संतान, म्हणून करावे बहुप्रयत्न. साधू संताचे करावे भजन, कृपाशीर्वचन मिळवावे. यदर्थ साधू संताचा नाद, मिळवावया ग्रहप्रसाद. ज्योतिर्विद्येचा लागला छंद, झाले ज्योतिर्विद स्वयंमेव. नशिबी नाही संतान, हेची ज्योतिर्विद्येचे निदान. अण्णा होते पूर्ण जाणून, निराश होऊन बसलेले. तथापि हे आश्वासन, साई संतमुखीचे वचन. पुनश्च आशा झाली उत्पन्न, समर्थ प्रसन्न होताची. असो पुढे कालांतरे, सफल झाली बाबाची अक्षरे. संत प्रसाद आम्राकुरे, संतती फलभरे प्रसवली. जैसे बोलले तैसे घडले, आपुले ज्योतिष निष्फल झाले. साईचे बोल अमोघ ठरले, झाली मुले वचनोक्त. असो ही तो बाबाची वैखरी, बाबा असता देहधारी. साईचे बोल अमोघ ठरले, झाले मुले वचनोक्त. असो ही तो बाबाची वैखरी, बाबा असता देहधारी. परी पुढे देह त्यागानंतरी, स्वये निर्धारी निज महिमा. झालो जरी गत प्राण, वाक्य माझे मनाप्रमाण. माझी हाडे तरबतीमधून, देतील आश्वासन तुम्हास. मी काय पण माझी तुर्बत, राहील तुम्हा सवे बोलत. ज्योतिष अनन्य शरणागत, राहील डोलत तया सवे. डोळ्या आड होईन ही चिंता, करू नका तुम्ही मज करिता. माझी हाडे ऐकाल बोलता, हितगुज करिता तुम्हा सवे. मात्र माझे करा स्मरण, विश्वासयुक्त अंतःकरण. ठेवा करा निष्काम भजन, कृतकल्याण पावाल. हे भक्ता कामकल्पा तरो, समर्थ साई श्री सद्गुरो. हे माड तुझी आचरणान अंतरो, बाकी परोपरी हे करुणा. धाव पाव गा गुरुवरा, भक्तजन करुणा करा. संत नाही या संसारा, एरझरा पुरे आता. आम्हा स्वभाव प्रवृत्ती परा, बाह्य विषयालोचना तत्परा. विषय भोगा पासवावरा, वृत्ती शिखरा अंतर्मुख. लाटे सरसे सैरावत वाहत, चाललो आम्ही भाव सागरात. देऊनी या प्रसंगी हात, व निर्मुक्त करा की. इंद्रिये वाहती सैरावैरा, प्रवृत्त होती दुराचारा. बांधा उच्छृंखल नदीस बंधारा, फिरवा मागारा इंद्रियगण. इंद्रिये न जो अंतर्मुख, आत्मा न कदा होई सन्मुख. त्यावीन कैसे अत्यधिक सुख, जन्म निरर्थक होईल. कलत्र पुत्र मित्र पंक्ती, कोणीही कामा येती न अंती. तुझी एक अखेरचा साथी, सुख निर्मुक्ती दायक तू. उकलूनी कर्म कर्माचे जाळे, करी एक वेळ दुःखा वेगळे. धरी हे दीन दुबळे, कृपाबळे महाराजा. वादावादी इतर अवकळा, कृपाबळे समूळ निर्दळा. रसनेस लागो नामाचा चाळा, सुनिर्मिळ साईराया. ऐसे देई प्रेम मना, घालवी संकल्प विकल्पना. विसरवी देह गे भाना, माझा मी पण दवडी. घडो तुझे नामस्मरण, व्हावी न इतर आठवण. यावे मनासी निश्चलपण, चंचलपण नातळो. त्वामाधरिता पोटाशी, मावळेल अज्ञान तमनिशी. सुखे नांदो तुझिया प्रकाशी, पुढे आमासी कायसे. तू आहे जे आम्हा प्रत, पाजिले निज चरितामृत. थापटो निजे केले जागृत, हे काय सुकृत सामान्य. पुढील अध्याय राहुनी गोड, याहुनी गोड. पुरेल श्रवणार्थी याचे कोड, वाढेल साई चरणी आवड. श्रद्धा ही सदृढ होईल, आले एक भक्त दर्शन. सोडून या निज गुरुचरणा, करिता साई पदाभिवंदना. निज गुरुस्थाना दृढ केले, तैसे एक दुसरे ग्रहस्थ. श्रीमंत परिविपदग्रस्त, आले पुत्र कलत्र सहित. दर्शनार्थ साईचा, कैसा तयाचा पुरविला हेत. कैसा पुत्र अपस्मार व्यथित, केला दर्शने व्याधी निर्मुक्त. पूर्वदृष्टांत स्मरवणी, म्हणून हे माड साईस शरण. करी श्रोतया आदरे विनवण, होऊनी साई कथा प्रवण. कराजी श्रवण सार्थक्य. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हे माड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, भक्ताभीष्ट संपादन नामम. 25तमोऽध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु.